गोंदिया और नागपुर जिले के एक दिवसीय दौरे पर आए मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने रविवार को रामटेक के गढ़ मंदिर में प्रभु श्रीराम के दर्शन किए। इस दौरान मुख्यमंत्री ने श्रीराम मंदिर में पूजा अर्चना की। इसके बाद उन्होंने मंदिर परिसर का निरीक्षण किया। इस मौके पर मंदिर समिति के सदस्य मौजूद थे। शिंदे ने कहा, महाराष्ट्र सरकार मंदिर के विकास कार्यों के अनुदान राशि उपलब्ध कराएगी। राम मंदिर दर्शन घेऊन खूप समाधान आनंद वाटला। म्हणजे इथं येण्याची संधी आणि भाग्य लाभलं। खरं म्हणजे खूप परिसर पाहिला, किती हजारो वर्षापूर्वीचा इतिहास, आणि इथं आता दर्शन घेऊन हे दर्शन झालं, आता अयोध्येचं दर्शन घ्यायचं। त्यामुळे फार बघितलं इथे सगळं, म्हणजे एक व्हायब्रेशन आहे, एक खूप असं जागृत हे देवस्थान या ठिकाणी त्याचा अनुभव येतोय। बिलकुल यामध्ये राज्य सरकार पुढाकार घेईल आणि आपले आमदार आशिष जयस्वाल त्याचा पाठपुरावा करतात। खासदार आपले कामासाठी विकासासाठी काही कमी पडू दिलं जाणार नाही। शेवटी प्रभू रामचंद्राच्या आशीर्वादाने सरकार स्थापन झालेलं आहे। हे सरकार बळीराजाचं, हे सरकार शेतकऱ्यांचं, म्हणून आपल्या सरकारने शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत असे अनेक निर्णय घेतले जे यापूर्वी कधी घेतले नव्हते। मग नुकसान भरपाई देण्याचे निर्णय असतील, एनडीआरएफच्या दुप्पट निर्णय आपण घेतले, 2 हेक्टरची मर्यादा 3 हेक्टर वाढवली, शेतकऱ्यांना केंद्राप्रमाणे मोदी साहेबांचे 6,000 तसे 6,000 आपण पीक विमा 1 रुपयात दिला, आणि हे नुकसान भरपाई देखील देताना कधी सरकारने हात आखडता घेतला नाही। आता जे गारपीट अवकाळी झालेला आहे, शेतकऱ्यांना त्याची मदत मिळेल। शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही। लेटेस्ट अपडेट्स के लिए पावर ऑफ वन न्यूज को फॉलो कीजिए।